नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे अंशुमनचं सत्य आता समोर आलेलं आहे. मल्लिकाने खूप कांड केलेलं असतं. तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी तिने मोबाईल मधला पासवर्ड घेतलेला असतो आणि त्याचबरोबर अर्पिताला किचन ओट्याच्या खाली तो व्हिडिओ बसून डिलीट करायला लावलेला असतो. त्याचबरोबर इकडे श्वेताच्या बाबतीत सुद्धा कांड झालेलं असतं. तरीही निकिताने खूपच हुशारीने चालाकीने तो व्हिडिओ रिकव्हर करून सगळ्यांच्या समोर सत्य आणलेलं असतं. आता हे सत्य तर समोर आणलेलं असतं, पण पुढे नक्की काय होणार? कारण आता मल्लिकाची कशी वाट लागणार आहे? कारण मल्लिकाने पण कांड करून ठेवले ना. तिने कुठं बंद केलंय तिचं कांड? कारण तिने संसार मोडलेला आहे अधिराचा आणि रोहनचा. त्याचा पुरावा आता स्वानंदी कसा सादर करणार हे आपण पाहणार आहोत. तर इकडे जेव्हा तो पुरावा सादर होतो, म्हणजे श्वेताचा पुरावा दाखवला जातो तेव्हा अंशुमनची कलपट्टी होते आणि मल्लिकाचा पुरावा दाखवला जातो तेव्हा मल्लिकाने नाटकं करायला सुरुवात केली आणि अटॅक यायचं नाटक केले. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा स्वानंदी म्हणत असते की कसं वय आहे म्हणून प्रत्येक वेळेस आपण त्याला समजून घेतोय. समजून घेणंही गरजेचं आहे. मोठ्या घरचा आहे, शिकलेल्या घरातला आहे, चांगल्या घरचा आहे, म्हणून त्याला कोणी प्रत्येक स्त्रीबद्दल मुलीबद्दल चुकीच्या पद्धतीनं वागण्याचं लायसन तर दिलेलं नाहीये ना. मग तो एखाद्याशी अशा पद्धतीने कसा वागू शकतो? त्यालाही स्वतःला 2 बहिणी आहेत. त्या मुलीची इच्छा नसताना तिच्यावर जोर जबरदस्ती करणं, तिच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागणं, चुकीच्या पद्धतीनं बोलणं, या सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत. कारण श्वेताने सांगितलेलं असतं की हा व्हिडिओ स्वानंदी मॅडमनी बनवलेला आहे आणि त्यामुळेच आता घरात एक वेगळाच राडा, एक वेगळंच आता वादळ आलेलं असतं आणि सगळे पेटून उठलेले असतात. का? स्वानंदीने स्वतःच्या घरच्यांची बाजू न घेता त्या मुलीची बाजू का घेतली? पण स्वानंदी त्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्याचं एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे स्वानंदी ही खरी होती म्हणून ती पाठीशी उभी राहील. स्वानंदी त्या मुलीच्या पाठीशी उभी राहिली कारण ती मुलगी खरी आहे, सत्याची आहे. त्या मुलीवरती अन्याय होत होता म्हणून स्वानंदी हे ओरडून ओरडून सांगत असते. तेव्हा मात्र आता मल्लिका येते आणि मल्लिका कानफाड फोडायला सुरुवात करते. ते म्हणजे अंशुमनचं. खरं तर आपल्या मुलावर आपण काय संस्कार करायचे हे आधी केलेलं नाही आणि आता मात्र ही सगळी नाटकं ही मल्लिका करत असते. ती दाखवून देत असते की बघा कसं हे, आणि असं म्हणत तिने त्यामुळे अंशुमनला मारायला सुरुवात करते आणि समरला म्हणत असते बघितलंस ना हे सगळं काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि मग तिचं असं म्हणणं असतं की बघितलं ना किती वेळा ह्याचं थोबाड फोडलंय तरीही याला अक्कल येत नाहीये. आणि त्याचबरोबर आता ती बोलायला सुरुवात करते तेव्हा तिला दाखवून द्यायचं असतं की बघितलंस ना समर, आज मी स्वानंदीमुळे अंशुमनला मारलेला आहे. मग अंशुमन लगेच पुढे येतो आणि म्हणू लागतो की थांब काकू थांब, तू मारू नकोस त्याला, कारण त्याची काहीही चूक नाहीये. जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत मी काहीही ऐकून घेणार नाही. कुठे पुरावा? असं म्हणत आता पुरावा मागितला जातो. आता पुरावा तर मागतायत, मग काय करायचं? पुरावा कसा द्यायचा हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. मग लगेचच निकिता लॅपटॉप जोडते आणि लॅपटॉपवरती व्हिडिओ लावला जात असतो. स्वानंदीच्या मोबाईल मधला व्हिडिओ लावायचा असतो आणि नेमकं स्वानंदीच्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओच नसतो, तो व्हिडिओ डिलीट झालेला असतो. स्वानंदी आणि निकिता दोघीही तोंडाला हात लावतात. समर म्हणतो की हे नेहमीच आहे तुमच्याकडे, जेव्हा पुरावा मागितला जातो तेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं आणि तुम्ही खोटं बोलत असता, असं समर बोलत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की मल्लिका मात्र रडून गोंधळ घालत असते. ती म्हणत असते की बघितलं का हे सगळं काय चाललेलं आहे, कारण या सगळ्या गोष्टी जाणून बुजून केलेल्या आहेत, माझ्या मुलाला अडकवण्यासाठी केलेलं आहे. हे मल्लिकाचं कांड सुरू असतं. तेव्हा श्वेता म्हणत असते की नाही माझ्याकडे हार्ड ड्राईव्ह आहे. मग हार्ड ड्राईव्ह श्वेताकडची जी आहे ती दाखवली जाते आणि त्या हार्ड ड्राईव्ह मध्ये चेक केलं जातं आणि त्याच वेळी हार्ड ड्राईव्ह मध्ये जेव्हा सगळे चेक करत असतात तेव्हा मात्र त्याच्यातही व्हिडिओ नसतो. तेव्हा निकिता म्हणते काही काळजी करायची गरज नाहीये, मी ऑलरेडी बॅकअप घेऊन ठेवलेला आहे आणि
आणि स्वानंदी तू घाबरू नकोस, श्वेता तू घाबरू नकोस. आणि मग निकिता तो व्हिडिओ प्ले करते. आता मात्र समर म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, म्हणजे निकिता तू पण या स्वानंदी यांच्या नादी लागलेली आहेस आणि तूही अशा पद्धतीने वागत आहे, तुलाही जराही काही वाटलेलं नाहीये. तेव्हा निकिता म्हणते की हे बघ समर, प्रत्येक वेळेस मी तुझ्या बाजूने उभी राहिलेली आहे, पण नाही, एखाद्या स्त्रीवरती अन्याय होत असेल तर मी तुझी बाजू घेणार नाही असं म्हणत आता त्यांनी तो व्हिडिओ प्ले केलेला असतो. आणि मल्लिकाने व्हिडिओ डिलीट करण्यासाठी जे काय प्रयत्न केलेले असतात ते सगळे वाया गेलेले असतात आणि ती चांगलीच तोंडावरती पडलेली असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं आता तो व्हिडिओ जेव्हा सगळेजण पाहतात, अंशुमनचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. व्हिडिओ तर प्ले झालेला असतो आणि त्याच वेळी सगळेजण पाहू लागतात. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असतं की अंशुमन श्वेतावरती जबरदस्ती करत आहे, श्वेताला वाटेल ते बोलत आहे, तोंडाला येईल ते बरळत आहे आणि जराही तिचा विचार केला जात नाही, हे सगळं लक्षात येतं. तेव्हा मात्र आता गप्प राहण्याशिवाय या समरकडे सुद्धा पर्याय नसतो आणि मग मल्लिका पुन्हा थोबाडते, कारण मल्लिकाने तर ऑलरेडी तो व्हिडिओ पाहिलेला असतो. आणि मल्लिका म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, माझा मुलगा या थराला जाईल असं वाटलं नव्हतं, समर आत्ताच्या आत्ता त्याला हाकलून दे. समरला सुद्धा राग येतो. समर म्हणतो की ती मुलगी प्रत्येक वेळेस मला सांगायला येत होती, पण मी तिच्यावर विश्वास ठेवला नाहीये, कारण माझ्या भावावरती संस्कार माझे आहेत, माझ्या एवढ्यात चांगला आहे, पण आज तुझा चेहरा समोर आलेला आहे असं म्हणत समरने अंशुमनचं थोबाड फोडायला सुरुवात केलेली असते. मल्लिका त्याचबरोबर सगळेजण पाहू लागतात. हे सगळं काय घडतंय हा प्रश्न पडलेला असतो आणि इकडे आता शांत न राहता समरने सुद्धा पाऊल उचललेलं असतं. तर इकडे स्वानंदी मात्र म्हणत असते मी फक्त एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपण फक्त एकदा विचार करायला हवा आहे की अंशुमन असं का वागला, कारण त्याला प्रत्येक वेळेस समज दिली होती, त्याला एकदा तरी कळायला हवं होतं की आपण चुकीचं वागतोय, आपल्यालाही 2 बहिणी आहेत, आपण त्यांच्याशी असं वागलं, आपल्या बहिणींशी कोणी असं वागलं तर चालेल का, पण ह्या गोष्टींचा विचार त्याने केलेलाच नाहीये असं इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा आता अंशुमन मात्र शांतच असतो. तो रडकुंडीला आलेला असतो, चांगलीच त्याची धुलाई झालेली असते, त्याला बेदम मारलेला असतो आणि स्वानंदी म्हणत असते की आता काय, कारण काहीही झालं तरीही अंशुमन चुकलेला आहे आणि त्या चुकीची शिक्षा त्याला झालीच पाहिजे. समर आता अंशुमनला धक्के मारत घराच्या बाहेर काढत असतो. अंशुमनने जी चूक केलेली आहे त्या चुकीची शिक्षा समरने अंशुमनला द्यायचं ठरवलेलं असतं आणि अंशुमन मात्र रडायला सुरुवात करतो. ही त्याची नाटकं सुरू झालेली असतात. समोरच्या समोर इमोशनल ड्रामा करायचा आणि हे त्याच्या आईचं त्याचं नेहमीच झालेलं असतं आणि समोर मात्र पागळणार असतो. आता इकडे हा प्रकार होतोय तोपर्यंत पुढचा प्रकार येतो, कारण मल्लिकाला माहीतच नाहीये, कारण आता हा जो व्हिडिओ आहे तो पाहिलेला असतो तो म्हणजे सुषने, आणि सुषने मोबाईलमध्ये जो व्हिडिओ बघितलेला असतो त्यामुळं सुषच्या पायाखालची जमीन सरकते, कारण आईने पैसे घेतलेले आहेत आणि पैसे घेऊन हे सगळं केलेलं आहे. खरं तर तिला वाईट वाटत असतं. अधिरा जेव्हा होती तेव्हा तिला बरं वाटायचं की अधिरा वहिनी घरात होती त्यामुळं काहीतरी चांगलं घडत होतं, पण आई प्रत्येक वेळेस अशी वागत असते हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि ती येऊन तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवते. जेव्हा आता सुष तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवत असते तेव्हा मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. सरळ सरळ मंदाला मल्लिकाने पैसे दिलेले आहेत आणि सांगितले की लग्न मोडायचं, आणि एकदा का माझी अधिरा हे घर सोडून आली की तुमच्यासाठी मोठा फ्लॅट, तुम्ही मोठ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहात असं सगळं बोलणं ऐकू येत असतं. परंतु आता लगेचच मल्लिका नाटकं करायला लागते की तिला त्रास व्हायला लागलेला आहे आणि मग अर्पिता पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात करते की आईला एवढा त्रास होतोय, आईला हे सगळं कोणामुळे भोगावं लागतंय, आईला या सगळ्या गोष्टी कोणामुळे सहन करायला लागत आहेत, हे सगळं ह्या स्वानंदीमुळे झालेलं आहे असं म्हणत तिने स्वानंदीच्या अंगावरती धावून जात असते. खरं तर स्वानंदीची याच्यामध्ये काही चूक नसते आणि स्वानंदीला वाटेल त्या भाषेत ती बोलायला सुरुवात करते. तिचं असं म्हणणं असतं की या सगळ्याला स्वानंदी जबाबदार आहे. आणि मग समर त्याचबरोबर अधिरा सगळेजण तिथं असतात. अधिराला पण धक्का बसलेला असतो की आपली आई अशा पद्धतीने कशी काय वागू शकते, सरळ सरळ आपल्या आईने पैसे दिलेले आहेत संसार मोडण्यासाठी माझा, कारण रोज आणि माझं एकमेकांचं किती प्रेम आहे, आणि एकीकडे स्वानंदीताई आणि समरदादा बाबा माझी काळजी घेत आहेत आणि इथे मात्र हे सगळं माझ्या आईनेच हे सगळं नाटक केलेलं आहे. आणि आता मल्लिका मात्र अति करू लागते की मला खूप त्रास होतोय, मला त्रास होतोय, माझं कसं तरी होईल, अशी सगळी नाटकं तिची चाललेली असतात. परंतु
आजी तिथं असते आणि लगेच समर अर्पिता तर इतकी नाटकं करत असते की स्वानंदीच्या हाताला धरून स्वानंदीला ती बाहेर काढत असते. तेव्हा मात्र समर म्हणतो की बस झालं, अशा पद्धतीने नाही वागू शकतेस तू, असं इकडे समर सांगत असतो. आणि तेव्हा मात्र अर्पिता स्वानंदीशी चुकीचं वागत असते. ही गोष्ट समोर आलेली असते आणि समर म्हणतो की बरोबर आहे, त्यांच्यावर कशाला विश्वास ठेवायचा आणि त्यांच्यावर कशाला ओरडायचं आहे, कारण जे झालेलं आहे ते त्यांना माहितीच होतं काय होणार आहे. फक्त त्यांनी बाहेरच्या लोकांच्या समोर हा तमाशा करायला नको होता. त्यांनी जे काय आहे ते आपापसात मिटवायला हवं होतं. तेव्हा स्वानंदी म्हणते बस झालं मिस्टर राजवाडे, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, आता यापुढे नाही ऐकून घेणार आहे, कारण तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय, कारण तुमच्या भावाने चूक केलेली आहे आणि त्या चुकीची शिक्षा तो भोगत आहे, असं स्वानंदी सांगत असते. आणि त्यानंतर स्वानंदी देवाच्या समोर येते आणि म्हणते की या घरातली माझी सत्ता, माझं स्थान मी मिळवणारच आहे आणि दाखवून देणार आहे की खरं आणि खोटं काय आहे, असं हे स्वानंदी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे समर ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असतो ती पद्धत त्याची चुकलेली आहे. पण लवकरात लवकर राजवाड्यांच्या समोर त्याच्या आजूबाजूला असलेली जी लोक आहेत त्या सगळ्यांचा खरा चेहरा मी आणणार आहे, असं स्वानंदीने जणू काही ठरवलेलंच आहे, विडाच उचललेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.